नमस्कार. आपण आज मोडलीम या गावी अलोवेरा ऑर्गॅनिक प्रतिनिधी वैभव सुर्वे यांच्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आहे. आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अलोवेरा ऑर्गॅनिकचं प्रॉडक्टचा वापर केला आहे. त्याचा कशा प्रकारे रिझल्ट आला आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार. हां. आपण हे पूर्ण हा गव्हाचा प्लॉट ऑर्गॅनिकमध्ये डेव्हलप केलेला आहे. तर सुरुवातीला आपण हे पाण्यातून जमिनीतून किपॉन हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. त्यानंतर एक 10 दिवसाच्या फरकामध्ये म्हणजे दुसऱ्या पाण्यामध्ये आपण अल्ट्राकेन सॉईल हे जमिनीतून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण वाढीसाठी हे आपण सुप्रिमो कॅल्शियमची फवारणी झालेली आहे. आणि एक साधारणतः त्यानंतर आपलं गावाची लोंबे बाहेर पडताना आपण हे रिबुस्टर कॅल्शियमची फवारणी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे की काही शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय प्लॉट येत नाही आहे. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की हा माझा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक आहे. अलोवेरा ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. याच्यासाठी कोणतेही आपण रासायनिक खत वापरलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघायचं असेल तुम्ही चेक करू शकता जमिनीमध्ये बी तुम्हाला बेसोडोसचा एक कण बी गावणार नाही ह्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे वाढ ही एक लेवल झालेली आहे, कुठेही कमी जास्त वाढ नाही. आणि ह्याचं अजून एक विशेष असं वैशिष्ट्य आहे की हा माझा एक महिना आधीच एक 10 ते 11 क्विंटल बुकिंग झालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये गव्हाचा रेट जसा आहे साधारणतः 2,500 असेल, 3,000 असेल, त्याच्यापेक्षा 500 रुपये वाढवून आपला बुकिंग झालेला आहे. तर शेतकऱ्यांचा खर्च हिथंच निघाला. टेक्नॉलॉजीचा वरचा वाढीव जे बेनिफिट मिळणार आहे ते टेक्नॉलॉजीचा माझा खर्च पूर्ण निघणार आहे. आणि जे गव्हाचा मार्केटमधून जे कमी रेट मिळणार होता त्याच्यामध्ये वाढीव रेट मिळणार. आणि खाण्यासाठी म्हणलं तर पहिलं रासायनिक खतावर कसं लागत होतं आणि ऑर्गॅनिकमध्ये कशी चव लागणार आहे हे बी आपल्याला समजणार आहे. तर शेतकरी दादाला एकच माझं निवेदन आहे की इथून पुढं जे गव्हाचे प्लॉट होणार आहेत त्याच्यासाठी आपल्या अलोवेरा ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी ही वापरून 100% आपण प्लॉट आणणार आहे. त्याच्यामध्ये कोणतेही बेसोडोस हे कोण ह्याला वापरू देणार नाही किंवा बाकीच्यांनी वापरू नये. आणि ही पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये डेव्हलप होणं हा माझा संदेश आहे. नमस्कार. जय अलोवेरा. जय अलोवेरा.